नमस्कार, चला बनवूया सुरमई हा मासा. हे बघा, असे सुरमईचे पीस घ्यायचे. सुरमईचा मासा आहे बघा, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे मासे. हे रत्नागिरी जेटी म्हणून असते ना, तिथे हे चांगले सुरमईचे मासे, प्रत्येक ह्याचे मासे मिळतात. मस्त एकदम चांगले मासे मिळतात. तिथे गेलात रत्नागिरीत की जेटीमध्ये नक्की एकदा मासा घेऊन बघा. मस्तपैकी सुरमई बनवूया. चला, आता हे मासे हे करण्यासाठी मासे धुवून घेतलेले आहेत. हे आगळ आहे, हे थोडंसं आगळ माशावर घालायचं आणि हे तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर एकत्र करून हा मसाला माशासाठी तयार केलेला आहे. हे बघा, हे असे पीस घ्यायचे आणि असे तिखट मिठात मिक्स करायचे, चांगले घोळून घ्यायचे. असे मॅगिनेट केल्यासारखे असे ठेवून द्यायचे. एक अर्धा तास तरी असे मॅगिनेट करून ठेवून द्यायचे. याला फक्त तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट हे लावून घ्यायचं आणि हे एक अर्धा तास असे ठेवून द्यायचे एका डब्यामध्ये. हे असं आगळ लावून घ्यायचं. हे आगळ लावल्यामुळं कोणत्याही माशाला खूप सुंदर टेस्ट येते. हे असं आगळ लावून घ्यायचं थोडंसं. हे बघा, हे असे मॅगिनेट केलेले मासे आहेत. हे त्याला आता एक अर्ध्या तासाने तळायला घेऊ आपण. हे असं पीस घ्यायचं आणि असे मिक्स करायचे. असे चांगलं लावून घ्यायचं. हे चांगलं लावून असं दाबून असं लावून घ्यायचं आणि हे इकडे तेल गरम केलेलं आहे मी, त्यामध्ये हे पीस सोडायचे. डीप फ्राय करून घ्यायचे. डीप फ्राय केले तरी चालतात आणि तव्यावर सुद्धा फ्राय केले तरी चालतात. छान होतात, एकदम मस्त आहे. असे मस्तपैकी आपले सुरमई तयार होते. एक 5 मिनटं एका बाजून, 5 मिनटं दुसऱ्या बाजून चांगले तळून घ्यायचे. जास्त मासा हलवायचा नाही. असं मस्तपैकी हे बघा कसं कोटिंग छान झालेलं आहे. हे कॉर्नफ्लॉवर आणि रव्याचं कोटिंग आहे. रवा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करायचं आणि असे हे पीस करून घ्यायचं. एकदम मस्तपैकी आपला सुरमई मासा तयार, खाण्यासाठी तयार आहे सुरमई मासा. हे बघा, खाण्यासाठी तयार आहे सुरमई. मस्त, बघूनच किती सुंदर वाटतंय बघा. एकदा नक्की करून बघा माझ्या प्रकारे, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, मस्त असं बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही सुरमई. एकदा नक्की करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.